पुढच्या बातमीकडे वळूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पंबन ब्रिजचं उद्घाटन होतंय। रामेश्वरम ते मंडपमला जोडणाऱ्या रेल्वे पुलाचं उद्घाटन होतंय। जुना पूल वापरण्यायोग्य नसल्यामुळे नव्या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे आणि 2019ला याची पायाभरणी झाली आणि आज पंतप्रधानांच्या हस्ते याचं उद्घाटन होतंय। भारतीय रेल्वेकडून नव्या पंबन पुलाचा व्हिडिओ हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। कसा आहे पंबन पूल? रेल्वे वाहतुकीसाठी पंबन पुलाची निर्मिती। जुन्या रामेश्वरम ते मंडपम पुलाला समांतर पूल। 2013ला अपघातात जुन्या पुलाचं नुकसान झाल्यानं नवा पूल। डिसेंबर 2022 पासून पंबन पुलावरील रेल्वे वाहतूक बंद। देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल। व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाखालून जहाजांची ये-जा होणार। पुलाची लांबी 2.7 किलोमीटर। पुलाचा निर्मिती खर्च 550 कोटी रुपये। पुलावरून ताशी 50 किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकणार।